दौंड तालुक्यातील यवत स्टेशन परिसरात असणाऱ्या नीलकंठेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्यानंतर यवतगाव आणि परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अनेक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे होत होती। या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कोणीही दोन जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची भाषणे अथवा मत व्यक्त करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा होणारच आहे। अशा कुठलेही कृत्य करू नये की जेणेकरून दोन समाजामध्ये भांडणे लागतील किंवा वाद होईल। नेमकं अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार काय म्हटले हे आता आपण पाहूया। तर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे, त्याला अटक करणं हे आमचं प्रायोरिटी या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर होती। त्याला आम्ही साधारणतः 3 दिवसाच्या आतमध्ये त्याला आम्ही अटक केलेली आहे आणि त्यानं जे कृत्य केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने न्यायालयामध्ये एक ट्रायल होईल, त्याच्या गुन्ह्याची शिक्षा निश्चितपणे त्याला होईल। त्यामुळे लोकांनी कायदा सुव्यवस्था आपण हातात न घेता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी। दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे भाषण किंवा अशा पद्धतीचं मत व्यक्त करू नये ज्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडेल। त्या आरोपींच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये आरोपी आता स्वतः सध्या वेगवेगळे व्यवसाय तो करतो। यापूर्वी तो रोलर चालक होता, यापूर्वी तो ट्रक चालक होता, आता सध्या तो शेतीमध्ये कामकाज करत होता। त्याचे वडील पण शेती करतात, त्याला एक मोठा भाऊ आहे, तो पण शेती करतो आणि यवत शहराचे गेल्या अनेक वर्षापासूनचे ते रहिवासी आहेत। या शहरातीलच तो व्यक्ती आहे। त्याच्यावर हा पहिलाच गुन्हा दाखल झाला। आरोपी ताब्यात घेतलेला आहे, त्याची मेडिकल आणि इतर कारवाई करणं सुरू आहे। कोर्टात त्यांना आता आजच करणार आहे। राजकारण, गुन्हेगारी, क्रीडा, मनोरंजन, तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी एका क्लिकवर। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि www.sahakarnama.in या न्यूज पोर्टलला आजच भेट द्या।